आषाढी एकादशीला आपण सगळेच जण उपवास करतो. पण जर कोणाला आपण असा प्रश्न विचारला, की या एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? तर सगळ्यांकडे एकच उत्तर असते. कारण या दिवसापासनं देव म्हणजेच भगवान विष्णू झोपायला जातात. पण जर आपण विचारलं देव का झोपतात, कुठे झोपतात आणि ते झोपल्यावर आपण पूजा किंवा उपवास का करायचा? तर या प्रश्नांची उत्तरं मात्र कोणालाच माहीत नसतात. आपण फक्त वर्षानुवर्ष चालत आलेल्या गोष्टींना फॉलो करतोय. तर याच न उलगडलेल्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. कारण या सगळ्यांमागे दडली आहे साक्षात एका राजाच्या वचनाची अतिशय सुंदर पौराणिक कथा. आणि त्याच सोबत आपल्या पूर्वजांनी या चातुर्मासाच्या रूपात लपवलेलं आयुर्वेदाचं एक अनोखं विज्ञान. चला तर मग थेट गोष्टीपासून सुरुवात करूया. गोष्टीची सुरुवात होते एका महाप्रतापी राजापासून, ज्याचं नाव होतं राजा बळी. तो असुर कुळातील असला तरी अत्यंत न्यायप्रिय आणि संपूर्ण ब्रह्मांडात प्रसिद्ध असलेला महादानशूर राजा होता. त्याने आपल्या शक्तीच्या जोरावर थेट स्वर्गही जिंकून घेतला. म्हणून देवांना त्यांचं राज्य परत मिळवून देण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला. ते एका लहान ब्रह्मचार्याच्या रूपात राजा बळीच्या यज्ञशाळेत पोहोचले आणि त्यांनी दान म्हणून फक्त 3 पावले जमीन मागितली. बळीने हो म्हणताच लहान अशा वामनाने साक्षात विराट रूप धारण केलं. एका पावलात संपूर्ण पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग मोजून घेतला. आता तिसरं पाऊल कुठे ठेवू असा प्रश्न विचारल्यावर बळीने आपला अहंकार बाजूला ठेवून स्वतःचे डोके पुढे केले. विष्णूंनी तिसरा पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात पाठवले. बळीच्या या अथांग भक्तीवर प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला पाताळाचं राज्य दिलं. पण बळीने एक वर मागितला, देवा तुम्ही नेहमी माझ्या समोर राहा. भक्ताच्या प्रेमापोटी विष्णू पाताळात त्याचे द्वारपाल बनले. पण लक्ष्मी मातेने राजा बळीला राखी बांधून भगवान विष्णूंची द्वारपालच्या कर्तव्यातून सुटका केली. पण राजा बळीचा मान राखण्यासाठी विष्णूंनी त्याला एक वचन दिलं. ते म्हणाले, मी दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीला वैकुंठ सोडून तुझ्याकडे पाताळात येईल आणि पुढची 4 महिने मी तुझा पाहुणचार स्वीकारेन. तर पद्मपुराणात याचं खूप सुंदर स्पष्टीकरण दिलं आहे. भगवान विष्णूंनी बळीला वचन देताना स्पष्ट केलं होतं, की या 4 महिन्यांच्या काळात माझं एक रूप तुझ्या पाताळ लोकातील महालात वास करेल. माझं जे मुख्य रूप आहे ते क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत राहील. याचाच दुसरा अर्थ असा, की जेव्हा विष्णू पाताळात असतात, तेव्हा सृष्टीच्या पालनाचे कोणतेही मोठे कार्य ते करत नाही. तो साक्षात भगवंताचा एक प्रकारचा विश्रांतीचा किंवा ध्यानस्थ काळ असतो. याच विश्रांतीच्या काळाला आपण पृथ्वीवरील लोक देवशयनी म्हणजेच देवाचे निद्रिस्त होणे म्हणतो. देव स्वतः ध्यानस्थ असल्यामुळे आपण या 4 महिन्यात शुभ कार्य थांबवून उपवास किंवा भक्तीवर भर देतो. जर देव खरोखर झोपले आहेत, तर मग आपण त्यांची पूजा का करायची आणि ते आपले हाक कसे ऐकणार? याचं उत्तर असं, की देव आपल्यासारखे गाढ झोपत नाहीत, तर ते योगनिद्रेत म्हणजे अतिशय उच्च ध्यानस्थ अवस्थेत असतात. ते अधिक शक्तीने सृष्टीला ऊर्जा देत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे हा काळ निसर्गाच्या विश्रांतीचा काळ आहे. सृष्टी शांत असताना मानवानेही आपली धावपळ, लोभ, भौतिक सुखांच्या गोष्टी बाजूला ठेवून स्वतःच्या मनाला शुद्ध करावं, निसर्गाचे आभार मानावेत, यासाठी या 4 महिन्यात पूजेचं आणि साधनेचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. म्हणजे ही पूजा केवळ देवाची नसून निसर्गाची आणि स्वतःच्या आत्म्याशी जोडण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे. आता विचार करूया यामागील विज्ञानाचा. आपल्या पूर्वजांनी ही देव झोपण्याची संकल्पना का मांडली? आषाढ महिना म्हणजेच भारतात पावसाळा. आकाशात सतत ढग असल्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर कमी पडतो. यामुळे पावसाळ्यात हवेतील दमटपणामुळे आपली पचन संस्थाही मंदावते. या काळात जड किंवा तेलकट अन्न खाल्ल्यास ते पचत नाही आणि आजारपण वाढू शकतात. म्हणूनच शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आषाढी एकादशीपासून हलके अन्न खाणे आणि उपवास करण्याची परंपरा सुरू झाली. इतकंच नाही तर चातुर्मासात पहिल्या महिन्यात पालेभाज्या खाणे वज्र मानले जाते. कारण पावसाच्या पाण्यात पालेभाज्यांवर अनेक सूक्ष्म कीटक, बॅक्टेरिया वाढतात. जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, ते पोटात गेल्यावर संसर्ग होऊ शकतात. जुन्या काळी पावसाळ्यात रस्ते खराब व्हायचे, नद्यांना पूर यायचे आणि साथीचे रोगही पसरायचे. म्हणून लोकांनी प्रवास थांबवून एकाच ठिकाणी सुरक्षित राहावे यासाठी चातुर्मासात प्रवासावर बंदी असायची. एका जागी राहून मानसिक शांतता मिळावी म्हणून भजन कीर्तनाचा मार्ग दाखवला गेला. मग याला चातुर्मास का म्हणतात? तर संस्कृतमध्ये चातुर म्हणजे 4 आणि मास म्हणजे महिने. देवशयनी एकादशीपासून तर कार्तिक महिन्याच्या देवउठणी एकादशीपर्यंत बरोबर 4 महिने होतात. यामध्ये श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या महिन्यांचा समावेश होतो. हा काळ मानवी आरोग्यासाठी आणि निसर्गासाठी बदलाचा काळ असतो.
म्हणून या 4 महिन्याचे नियम पाळायला सांगितले जातात. आपल्या पूर्वजांनी आरोग्याचे आणि निसर्गाचे नियम धर्माच्या चौकटीत किती सुंदररित्या बांधले आहेत, हेच यावरून दिसून येते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल, तेही मला नक्की सांगा.